बरेच दिवसापासून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। फॉर्म भरल्यानंतर खऱ्या अर्थाने जे काय प्रचार फेऱ्या वगैरे ज्या होत असतात, रथयात्रा आणि त्यानिमित्ताने लोक बोलत असतात। एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यानिमित्ताने या संपूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांतर्गत आहे आणि कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जोश होताच। परंतु आता आम्ही ज्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा लोकांच्या मनात सुद्धा ह्यावेळेला काहीतरी बदल करायचा आहे, काहीतरी बदल घडवायचा आहे, ह्याच्या दृष्टीनेच मतदान करण्याची एक लोकांच्या मनामध्ये भावना तयार झालेली आहे आणि नक्कीच त्या दृष्टीने ह्यावेळेला मतदान होणार आहे। आणि उत्तर पश्चिममध्ये अतिभव्य मताधिक्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आणि पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार आहे। मला असं वाटतं की ब्रँड हा उद्धव बाळासाहेब ठाकरेच आहे आणि मला असं वाटतं ह्या निवडणुकीमध्ये लोक हे दाखवून देतील। वैयक्तिक कोणच नसतं। ज्या वेळेला त्या एखाद्या व्यक्तीच्या मागे पक्ष असतो, पक्षाचं नेतृत्व असतं आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात, त्याच वेळेला तो व्यक्ती कुठेतरी कार्यकर्त्यातून नेता बनत असतो। त्यामुळे नेते जरी आम्हाला सोडून गेलेले असले, आमदार खासदार जरी आम्हाला सोडून गेले असले तरी त्यांना घडवणारे, त्यांना बनवणारे जे आहेत ना, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहेत, बाळासाहेबांच्या विचारासोबत आहेत। तर मला असं वाटतं असं ब्रँड काय नाही। ज्यावेळेला मी पण एखाद्याच्या अंगावर येतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं पराभवाच्या दृष्टीने ती पहिली पायरी असते। ही पहिली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट, तुम्ही जो शब्द वापरला त्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी ते बोलतात, अभि तो हे बच्चे। पण मी तर त्यांना सांगतो की आम्ही बच्चे असलो ना तरी आम्ही सच्चे आहोत, आम्ही सच्च्या शिवसेनेसोबत आहोत, ओरिजिनल शिवसेनेसोबत आहोत, बाळासाहेबांच्या ठाकरेसोबत आहोत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही होतो, आहेत आणि राहणार। आणि मला असं वाटतं येणारा जो काळ आहे 4 जूनला कळेल कोण बच्चे आणि कोण सच्चे आणि कोण त्याच्यामध्ये नौके आणि कोण जुने आहेत। आणि ब्रँड कोण आहे ना ते सुद्धा जोगेश्वरीकर आणि या पूर्ण उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला मतदार राखून देणार। मला असं वाटतं आदिवासी बांधवांच्या तर समस्या आहेतच, पण मुळात या आरे कॉलनीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये समस्या आहे। आज मेन रोड जरी त्या व्यवस्थित झाला असला तरी इंटरनल रोड बऱ्याच दिवसांपासून ते पेंडिंग आहेत आणि मला असं वाटतं या ठिकाणी त्याच्यामुळे रिक्षाही येत नाहीत। आतमध्ये दिवाबत्ती नसल्या कारणाने जे काही वन्य शॉप आहेत त्यांचासुद्धा हल्ला होण्याची भीती असते आणि त्या जीवमुठी धरून सगळे लोक राहत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी मला असं वाटतं की गेले अनेक वर्ष जे लोक सातत्याने या भागात राहतात त्यांचं घर पडझड झालं किंवा काय गळत असेल किंवा पावसात त्यांना रिपेअर करायचं असेल तर साधी परमिशनसुद्धा त्यांना मिळत नाही। पण मला सांगा हे नक्की मुंबईत आहे की कुठल्या ग्रामीण भागामध्ये राहतात? मला असं वाटतं ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला पावसाळ्याच्या दृष्टीने तयारी ही ग्रामीण भागातले सुद्धा लोक करत असतात, परंतु या भागामध्ये तीही तयारी करण्यासाठी प्रशासनाची आडकाठी आहे। आणि मला असं वाटतं ही आडकाठी कोणामुळे, कोणी त्याचा पाठपुरावा केला, कोणामुळे या ठिकाणी लाईट मीटर मिळत नाहीत किंवा लाईट मिळत नाहीत? कारण ह्या ठिकाणी राहणाऱ्यांना ज्या काही प्राथमिक सुविधा असतात, ज्यांच्या राहण्याच्या ज्या गरजा असतात त्या देण्याचं काम मुळात लोकप्रतिनिधींचं आहे आणि सरकारचं आहे। आणि मला असं वाटतं निवडून आलेल्याच लोकांनी जर का अशा पद्धतीने ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्या विरोधात जर का एखादी स्टेप घेतली तर मला असं वाटतं ते चुकीचं ठरणार आहे आणि आरे कॉलनीतली जनता यावेळेला दाखवून देणार आहे। आरे कॉलनीमधला सगळ्यात मोठा विषय हा आहे की आरे कॉलनीमध्ये एक छोटंसं हॉस्पिटल पण नाही आहे। त्यामुळे ह्या विभागामध्ये एखाद्या वेळेला रात्री अपरात्री काय घटना घडली तर त्याला पार इकडनं रिक्षा पण मिळत नाही, काहीच मिळत नाही, वाहनाचं म्हणजे ह्याचं ट्रान्सपोर्टेशनचं कुठलं साधन नसतं। तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्राण जाण्याचे प्रमाण जास्त वाढतात, त्याच्यामुळे काही लोकांना अत्यंत त्रास होतो। तर ह्या त्रासातून दूर होण्याकरता माझं असं एक सरकारकडे ठाम मागणी असेल की ते 16 नंबरला जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं चांगल्या पद्धतीचं नूतनीकरण करून ते कुठल्या तरी चांगल्या संस्थेला देऊन किंवा सरकारच्या माध्यमातून चालून या ठिकाणच्या लोकांची जी काही सोय आहे ती म्हणजे प्राथमिक उपचाराची ती त्या ठिकाणी आम्ही परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।